मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का हो? जर तुम्ही अरब कंट्रीमध्ये गेला तर तुम्हाला तिथे उंच उंच झाडं दिसतात, खजुराची झाडं दिसतात. आणि जर कोकणात गेलात तर तिथे तुम्हाला नारळाची झाडं दिसतात. जर ही नारळाची झाडं किंवा खजुराची झाडं जिथे पाण्याची जास्त गरज आहे, जिथे तुम्हाला इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स साधायचा आहे, तिथे ही झाडं आपल्याला जास्त बघायला मिळतात बघा. आता उन्हाळा चालू आहे, सगळीकडे नुसती धगधग आहे, आपल्या शरीरातल्या द्रवधातूचं डिहायड्रेशन होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला द्रवाची आपूर्ती नेहमी करणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबरच या द्रवाबरोबरच आपल्याला इलेक्ट्रोलाइट्सची गरज आहे. मग हे कुठून मिळेल बरं? तर ते उंच झाडांच्या फळांमधून मिळेल, ते आपल्याला नारळामधून मिळेल, नारळातल्या पाण्यामधून मिळेल, नारळातल्या खोबऱ्यामधून मिळेल, खजुरामधून मिळेल. शिवाय जे ताडगोळे आपण म्हणतो, ताडगोळे माहिती, ताडगोळ्याची झाडं तुम्ही बघितली असेल, हे ताडगोळे सुद्धा त्याच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळू शकतात आणि आपल्या शरीरामधल्या सगळ्या इलेक्ट्रोलाइट्सची आपूर्ती होऊ शकते. त्यामुळेच मी म्हणतो की जी उंच उंच झाडं आहेत, सरळ वाढणारी झाडं आहेत, त्याची फळं या ऋतूमध्ये खाण्यामध्ये ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये सगळ्या आवश्यक गोष्टींची आपूर्ती होईल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील.